नमस्कार. संत नगरी म्हणून ओळख असलेल्या अकोट नगराला प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करा. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत व सुक्या कचऱ्यापासून पुनर्चक्रण उद्योग सुरू करून जीवनावश्यक उपयोगी वस्तू तयार करा. तसेच हेल्मेट प्रमाणे कापडी पिशव्यांची सक्ती करा असा संदेश धारिणी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा व अकोट नगराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा डॉक्टर मनीषाताई मते यांनी शुक्रवार तारीख 3 जुलै 2026 रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक सभागृहात आयोजित आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना अकोटवासियांना दिला. त्यांनी धारिणी फाउंडेशनच्या कापडी पिशव्यांच्या प्रकल्पाची माहिती सुद्धा दिली. याप्रसंगी विचारपीठावर भाजप नेते राजेश नागमते, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, नगरसेविका विजयताई बोचे, माजी प्राचार्य संजय वालसिंगे, समाजसेवक विजय जितकर, पाणी पुरवठा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता चांदूरकर, लताताई चिकटे, धारिणी फाउंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण तसेच दीपप्रज्वलन झाले. तदनंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना सावरकर यांनी केले. आज प्लास्टिक आपल्या जीवनाचा भाग बनले आहे, पण हेच प्लास्टिक आज आपल्या पर्यावरणाचे सर्वात मोठे संकट ठरत आहे. तदनंतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. तुम्ही पहा, जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेबांकडे हा विषय गेला प्लास्टिकचा, तेव्हापासून मला असं वाटतं जवळपास 40% तरी याच्यावर फरक पडला. नगर परिषदमध्ये याच्यासाठी एक स्पेशल विभाग आहे की ह्याच्या प्लास्टिक आहे, प्लास्टिकचा वापर होतो, याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे, परंतु तिथं मोठी कारवाई कोणी करताना दिसत नाही. पण जीवन बदलत असताना, आपण आधुनिकतेकडे जात असताना, प्रगती होत असताना काही गोष्टीची अधोगती होणार आहे आणि अधोगतीला कोण जबाबदार आहे? आपणच. आता मी एक मोठमोठ्या भिंतीवरती वाचतो, येथे थुंकू नका, लोक तिथंच थुंकतात. म्हणजे आपल्याला लिहिण्याची गरज आहे की इथे थुंकू नका, इथे कचरा टाकू नका असं लिहिल्या जाते, पण कचरा कुठे टाकला जाते? तिथेच टाकल्या जाते. प्रबोधनाची गरज आहे. यानंतर आपण अशी शपथ घेऊया की जेव्हा आपण बाहेर निघू ना, तेव्हा म्हणजे कापडाची पिशवी घेऊन निघायचं. मी तर प्रत्येक वेळेस निघते. त्यांनी जशी सुरुवात केली तशी मी सुद्धा इथे शपथ घेतो की आजपासून मी सुद्धा माझ्या खिशामध्ये पिशवी ठेवेल आणि जेवढे मुख्याध्यापक आहेत अकोट तालुक्यामध्ये त्यांची एक सभा घेऊन त्यांना सुद्धा थोडंसं हे प्रबोधन करू. म्हणजे ते मुख्याध्यापक सुद्धा शिक्षकांना सांगतील, शिक्षक पूर्ण विद्यार्थिनींना सांगतील. म्हणजे प्लॅस्टिक मुक्त अभियान सुद्धा आपण त्यामधून करूया. प्लॅस्टिकच नाही तर आज आपल्याला अकोट शहरासाठी जे आहे की घनकचऱ्याचे व्यवस्थापन आहे, जे त्या पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला काही सुधारणा नगर परिषदेला सांगायचं सुद्धा आहे. कचरा वर्गीकरण मध्ये कचरा नको ग बाई, मी हे 2दा वर्कशॉप घेतलेले आहेत. तर आपल्याला फक्त ओला आणि सुका कचरा एवढंच माहिती आहे, पण हे डम्पिंग ग्राउंड जे भरलेले आहेत आपल्या घरातील कचरा जो आहे हा 65% कचरा डम्पिंग ग्राउंड. 65% कचरा जर आपण घरातच निर्बंध घातला तर तो डम्पिंग ग्राउंडला जाणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याने ओला कचरा आहे तो आपण घरीच खत पाणी गांडूळ वगैरे करू शकतो. आम्ही सुरू केलाय आमच्या बकेटा तो कार्यक्रम सुरू केला. आपल्या शहरामध्ये जो ओला कचरा आहे तो त्याची गाडी जर दुसऱ्या दिवशी आली सगळीकडे तर चालते, पण आपल्या शहरातला जो सुका कचरा आहे तो 8 दिवसातून एकदा न्यायचा आहे. म्हणजे आपोआपच एक दिवस सुका कचरा सगळे लोक टाकते डस्टबिन मध्ये आपल्या त्या गाड्यांमध्ये, एक दिवस ओला कचरा टाकते आणि ओला कचरा तिसऱ्या दिवशी घ्यायचा. आणि नगरपालिकेच्या जे ग्राउंड आहे आता समजा जेवढ्या एकराचं त्याच्यात फक्त ओलाच कचरा टाकायचा. आणि आता दुसरा पर्याय आहे की सुका घेते. तर आता आपल्याला प्रत्येक जण काही डम्पिंग हे घेणार नाही आहे. मोठमोठे बॉक्स आपल्याकडे जे पुठ्ठ्याचे बॉक्स आहेत त्यामध्ये आपण तो सुका कचरा गोळा करत राहायचा. त्याच्यामध्ये एका डब्यात साधा कचरा, एका डब्यात काच, एका डब्यात असं आपण आपल्या घरीच साठवून ठेवायचं. आणि त्या अनुषंगानं आपण तो प्रयत्न वेगवेगळ्या वर्गीकरून कचरा करून त्याचा आपल्याला रिसायकलिंग म्हणा, एखादी फॅक्टरी म्हणा, तो नक्की तिथे उपयोगात येऊ शकतो. आपल्या नगरपालिकेचं एक मोठं प्रोजेक्ट इथं चालू शकते. आणि तर असं तुम्ही सर्व पर्यावरण प्रेमी इथे उपस्थित झाला. आज धारिणी फाउंडेशनचे एक हात अनेक हात झाले हे मला सांगावंसं वाटते.
एक नाही अनेक हात आणि अनेकाचे हजारो हात हजारोचे लाखो हात आपल्याला करायचे आहेत. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुरेखाताई माकोडे यांनी केले, तर आभार लताताई चिकटे यांनी मानले. या प्रसंगी वैशालीताई बाभुळकर, उज्ज्वला तायडे, सुषमा मंगळे, विजया चौधरी, स्वाती चिखले, लता साबळे, वर्षा मानकर, पद्मा हिंगणकर, तरोडेताई, दीपिका लबडे, दुर्गा उदगीरकर यांच्यासह धारिणी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित सर्वांनी कापडी पिशव्या वापरण्याची संकल्पवजा शपथ घेतली. उपस्थित सर्वांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.